बरं का, माझे मेले बहुवरी, आमचे भरपूर मेले. याचा अर्थ असा आहे, आमचे मेले ह्याच दुःख नाही. दुःख एका गोष्टीचे, तू का मेला नाहीस. तू का जैसा तैसा हरी. कस खरं जीवाचा स्वभाव असा आहे, एखादी गोष्ट आपल्याला नाही मिळाली तरी जमत आहे, पण दुसऱ्याला मिळाली की पोटात दुखत आहे. असं होतं की नाही. आपल्याला एखादी गोष्ट नाही मिळाली, नका मिळू जा म्हणला, त्याला कस काय मिळाली. तुकाराम महाराज म्हणजे आमचे मरत आहेत. तू का जैसा तैसा हरी. देव म्हणले महाराज मृत्यू लोक आहे, इथं लोक मरतच राहतात, जन्मल्यानं मरणारच आहे. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजल्या पिंडा मरण सांगा ते, मरते उपजते सवेचे ते. सगळ्याला मरावं लागतं. एक दिन ऐसा आएगा तो सबको जाना. अहो हे मृत्यू लोक, मृत्यू लोकात मरावंच लागतंय. तुकोबारामने कुणाला शिकवाला. आम्ही मृत्यू लोकात राहता म्हणून आमचे मरत आहेत. तुम्ही कुठे राहता. तुमचं गाव कोणतं आहे. मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. पुंडलिक भक्तराज, पुंडलिक भक्तराज, भक्तराज शोभे चंद्रभागे तीर. बोलती साधू संत जीवा वाटे भुर भुर. तुमचं गाव बी मृत्यू लोकात आहे, तुम्ही का मेला ना. मुद्दा आहे का, तुम्ही कशाने वाचला आम्हाला सांगा. कसं आहे, तुम्ही मरावा अशी आमची भावना नाही, पण तुम्ही काय घेऊन वाचला ते जर आम्हाला सांगितलं तर आम्ही वाचू ना. एखाद्या माणसाला रोग झाला, बसल्या बसल्या म्हणाले चहा कमी साखरेचा का, तुला शुगर झाली म्हणलं. आता कोणाला शुगर व्हायला, आता शुगरचं काय राहिलं नाही. सर्व दुःखाचे आगर, घरोघरी झाली शुगर. कुणालाही शुगर व्हायला का, साखर कमी, शुगर झाली हो म्हणला. मला 6 महिन्याला पुन्हा भेटलं, साखर टाकून चहा पर्यंत कमी साखरच प्याले, शुगर झाली म्हणलं होतं की. औषध घेतलं म्हणला, कमी झाली, लेवल लागली म्हणला. हे काय म्हणाले, कोणतं औषध घेतलं सांगा की म्हणला. मला का माझी बी कमी होईल हो म्हणला. तुम्ही औषध कोणतं घेतलं सांगा. का जे औषध घेऊन तुमची शुगर गेली तेच औषध मला मिळालं तर आमची जाईल ना. तुकोबारामने तू कशानं वाचलास हे जर आम्हाला सांगितलास, आम्ही ते करू आणि आम्ही सुद्धा वाचू. म्हणून देवा आता सांग मज पाशी, विठो कैसा वाचलाशी, आता सांग मज पाशी. देव म्हणले महाराज सांगितलं ना, कुठं औषध मिळत असते का. औषध मिळण्या गेल्यावर मग सांगून काय फायदा आहे. महाराज म्हणले मिळू अथवा न मिळू, काही काही दुःख असे आहेत सांगितल्यानं कमी होतात. एक प्रसंग सांगतो. एका बाईचा एकुलता एक मुलगा वारला. एकुलता एक होता मुलगा वारला. मग ती बाई काय म्हणलेली, माझा लेकरू आहे, एकुलता एक आहे, वारलंय, कुणा हात लावायचा नाही, माती करायची नाही. बाई बेभानी झाली, सारखं रडू लागली. काल 4 वाजता लेकरू मेले, रात्रभर बाई त्या मड्याजवळ. 10 वाजले, 11 वाजले, दुसऱ्या दिवशी दिवस मावळता. लोक म्हणत बाई माती करू दे. नाही नाही म्हणले माती करू द्यायचं नाही, एकुलते एक आहे, मजा आहे, मेले, हात लावायचा नाही. पुन्हा सांगावं त्या बाईला समजावून. गाव परेशान, बाई रडायला. म्हणून आता लेकराची माती होऊ दे ना, बाई हात लावू दे ना. समोरून गौतम बुद्ध नावाचे साधू आले. प्रसंग फार गोड आहे. 10-5 गावातले माणसं त्याच्याकडे गेली. महाराज त्या बाईचा मुलगा वारला आणि ती बाई हात लावू दे ना, आणि मजा लेकरू आहे, माती करायची नाही, रडायला. मग काहीतरी तुम्ही समजून सांगा. महाराज म्हणजे समजून सांगा ना, तिला आता कृतीतून दाखवावं लागते. म्हणजे तिला काहीतरी प्रयोग करून दाखवावं, तिला माझ्याकडे पाठवून द्या. महाराज कशी येईल हो. तिला म्हणावं तुझं लेकरू महाराज वाचितो म्हणायत, उठवितो म्हणायत, तिला घेऊन ये म्हणावं इकडे. महाराज गेले, ते पोट्यावर बसले. बाईकडली माणसं गेले, अरे बाई असं रडून काय करायलेस, जा ते लेकरू घेऊन. ते महाराज उठवितो म्हणायत. बाईला आनंद झाला की खांद्यावर लेकरू घेतलं, मड ते लेकराचं गेले महाराजापाशी.
असं मडे टाकलं महाराजा पुढे, महाराज काही बी करा माझं लेकरू ह्याला उठवा. एवढा माझा आधार होता. मनातली मनात महाराज म्हणले, बाई लेकरू उठवी ना, पण तुझ्या डोळ्याचं पाणी पुसतो, ताकद मजात आहे म्हणले. आणि त्या बाईला कृतीतून त्याच्या डोळ्याचं पाणी पुसायचं. कसं केलं युक्ती? महाराज म्हणले बाईला, बाई तुझं लेकरू उठत आहे पण एक औषध पाहिजे म्हणले. महाराज लागल ते औषध आणते म्हणजे, कुठून बी इथं मिळालं बोदडीला बरं, नाही मिळालं किनवटला जाते, किनवटला नाही मिळालं नांदेडला जाते, कुठं बी जाऊन औषध आणते. महाराज म्हणले औषध सोपं आहे, 1 किलोभर जवस पाहिजे. काय पाहिजे? जवस. माई बाई म्हणजे पोतभर देते की? पोतभर नाही म्हणले, काय पाहिजे? किलोभरच पाहिजे, जवस पाहिजे. पण ऐक, जवस अशाच्या घरचं आण की त्या घरचं आतापर्यंत कोणी मेलेलं नसावं. ती बाई बेवानी झाली. ते उठले दुकानदाराकडे गेले. दुकानदार दुकानदार मला कालपासून रडणारी बाई दुकानला कसं काय बा? काय पाहिजे मावशी? काय नाही, किलोभर जवस द्या. 2 किलो घेऊन जा की म्हणला. पैसे पुन्हा दे म्हणला. पण तुझं डोळ रडणारी बाई दारात आली. किलोभर जवस घेतलं, कॅरीबॅगमध्ये हातात पिशवी दिली. बाईनं पिशवी घेतली ना, असं तोंड फिरलं की ध्यानात आलं. आणि उभा टाकून म्हणलं, दादा, अरे दुकानदार दादा, काय मावशी? तुमच्या घरचं आता पण कोणी मेले का म्हणाले बाई. ते दुकानदार म्हणला, समजेच खपले की सगळे गेले म्हणलं आतापर्यंत. माझा बी नंबर लागत आहे म्हणला. कवा भाऊ आता कवा तर लागत आहे म्हणलं, मी मरणार आहे. तुमच्या दुकानचं जवस नग म्हणले की फेकून दिले. पुढच्या दुकानात जवस पाहिजे, घ्या म्हणून. जवस घ्याच. तुमच्या घरचं कोणी मेले का? लई मेले म्हणला. तुमच्या घरचं नग म्हणायची फेकून द्यायची. 10-5 दुकानं फिरली आणि तिच्या मनात असा बोध झाला, एवढ्याच्या घरचे मरत येत, एवढ्याच्या घरचे मेलेत, मग मजा मेलय काय नवल आहे. ते कोणा आले म्हणले, महाराज लेकरू कुठे उठत असते का? बोलवा माणसांना उचलून माते करा म्हणले. का? दुनियाचे लोक मर्यात मजा मेलय काय नवल आहे म्हणले. दृष्टांत संपला. काय तुमच्या लक्षात आलं का? औषध मिळालं म्हणून तिचं दुःख कमी झालं का कृतीतून समजून सांगण्यानं दुःख कमी झालं? औषध मिळू अथवा न मिळू, सांगण्यानं दुःख कमी होतंय. तो कोबरा म्हणले, सांग देवा आमच्या एवढे मेले, तू का मेला नाही? साबंगाचं 2रं चरण. सांग मज पासे, तूच कस काय मरत नाही सांग. अरे देवा, आमच्या बापानं वारी केली, बाप मेला. आज्यानं वारी केली, आजा मेला. पंजानं वारी केली, पंजा मेला. तुझं देखताचे माझा बाप मेला, आजा. इकडे माणूस स्मशानात भूमी जाळून आल्यावर, त्याची क्रिया केल्यावर घरी आल्यावर ते हराळ टाकताव का? टाकताव की नाही हराळ? इकडे ते हराळ का टाकतात? तुझी हराळ वाढू म्हणून टाकतात. हराळ टाकण्याच्या मागे एक कारण आहे, शास्त्रीय कारण असं आहे, गेलेल्या माणसाला शपथ घेऊन सांगणं आहे.
तुला वाटत असल मी एकटाच निघून चालाव, एवढे मागं राहिलेत असं म्हणणं, इथं कोण राहणार आहे? ह्या गाईच्या चाऱ्या शपथ, ह्या दिया शपथ, ह्या धरणी शपथ, तू जसं गेलास तुझ्या माग आम्ही येणारच आहो म्हणायचं. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, जाणार आहे, एका दिवशी मरणार आहे. तुझ्या देखत एवढे मेले, तुझं देखत आजचे माझा बाप गेला जा पण जा, ते जाऊ जात, आम्ही बी आता चालावच. आपलं बालपण गेलं, तरुणपण गेलं, आता म्हातारपण आलं. आता ह्याच्यानंतर येणार काय? मरण. बालपण, तरुणपण, म्हातारपण, त्याच्यानंतर सरपण. पुन्हा काय असते? सरपण डायरेक्ट. आता एका दिवशी आपल्याला जायचंय म्हणजे जाच. असं काही बारीक सारीक शूट नाही, मोठं लहान नाही, गरीब श्रीमंत नाही. दोन बाया बोलल्या त्या, एक बाई म्हणाल्या माय आपल्या गावच्या साहेबाची बायको कोमात गेली म्हण. ऐकणारे काय म्हणाल्या मोठ्या लोकाला काय माय कुठेही जाते, काय फिरायला गेले का काय ते काय बी. आता कोमात गेली म्हणजे काय फिरायला? एका दिवशी साहेब असो, साहेबीन असो, महाराज असो, मरायचे. आपण आता जवळ चाललो कशाच्या? मरणाच्या. आता कशा जवळ चाललो आपण? आम्हाला गलीशे पाटे, बालत्व तारुण्यत्व काटे, तुकोबऱ्याचं प्रमाण आहे. ऐका, मरण आवडतंय का आवडत नाही? तुम्हाला माझा प्रश्न आहे, कुणाला मरण आवडतंय? कुणाला मरू वाटाले? हातोरी करा बरं. औषधाचा डब्बा गाडीतच आणलाय मी. कुणाला मरा वाटाले? आगा मर हा बोलणं हाती आणि मेली यावर रडते. मर म्हणलं तर खपत नाही. फरक पलीकडे तरी मर म्हणले करायला म्हणा की एवढा डोळे करते, मला कसं मर म्हणलास? मरण आवडत नाही तरी मरावं लागते की नाही? एकानं गुन्हा केला, गुन्हा केला, जेजच्या पुढे उभा केलं. गुन्हा कबूल आहे का? कबूल आहे म्हणला. साक्षी पुराव्यानिशी जेजनं सांगितलं तुला गुन्हा कबूल आहे? हो. ह्याला उद्या सकाळी 10 वाजता फाशी द्या. शिक्षा दिली. ते उद्या सकाळी ह्याला स्नान वगैरे करून कपडे घालून ते साहेब गेल्या जवळ. झाला टाइम, 10 मिनिटात तुला फाशी द्यायची आहे, सांग. आमचा महाराष्ट्र शासनाचा नियम आहे, ज्याला मृत्यूदंड द्यायचा आहे त्याला शेवटची इच्छा विचारावं होत्या, सांग तुझी काय इच्छा आहे? त्यानं काय म्हणलं, साहेब असे मारणार तसे मारणार आहो, कशाला टाइम वेस्ट घालायला म्हणला, उद्या फाशी. म्हणला मी म्हणलेलं तुमच्यानं पूर्ण करणं होईना. साहेब म्हणला मी स्वतः जिम्मेदारी घेतो, तो मनावन मी करावं, सांग तुला काय इच्छा आहे तुझी. साहेबानं म्हणलं हे काम जाऊ द्यावं साहेब, मी म्हणलेलं तुमच्यानं पूर्ण होईना. सांग म्हणालो की मला तुला काय पाहिजे सांग, ते आणून देतो. साहेबाला वाटलं कुणाला भेटाय बोलील, काही खाला मागल, काही प्याला मागल, सांग तुझा काय इच्छा आहे मनामध्ये. हे ना म्हणला माझ्या मनात एकच इच्छा आहे म्हणला, मला इथून सोडून द्यावा आणि माझ्या घरात तुम्ही फाशी घ्यावा म्हणला. साहेबाला तरी मरा वाटतं का, ह्याला तरी मरा वाटतं का? मरणाची भीती जगालाच तरी मरावं लागतं. ते आजोबा गोष्ट सांगायची, नवरा बायकोचं भांडण झालं, भांडण रोजच होत राहते, पण त्या दिवशी लयच कडाक्याचं झालं. हे बायकोला म्हणाले तू कवा मी मला असं घोडीवडीच करायचं, वसवसच करायचं, आणि जगूनच काय करून लयच बोलायला, लयच किरकिर करायला, आता मी जगण्यातच काय अर्थ आहे, म्या मरतो म्हणलं. कुणाला म्हणलं? बायकोला. बायको म्हणजे कवा मरणार आहो?
तू असं म्हणावून की मी हरावं का म्हणलं कासरा घेतलं फाशीच घेतो म्हणा मरतो म्हणून तिथवर गेलं तिथून आलं वापस बाय म्हणजे कॅन्सल झालं का काय मरायचं नाही नाही म्हणला मरणं कुठं कॅन्सल होते का म्हणला जाऊन मरणार फाशी घेणार वापस का आला बॅटरी न्यायला आला मला इचोकडा चावल की म्हणा आता हाय का येडी हळद म्हणा की नाही मरायचं काय म्हणाले इचोकडा चावल घ्यायचा अर्थ मृत्यू कुणाला आवडत नाही ऐका मरावं लागत तुकोबरा म्हणजे आम्हाला मरण आले आमच्या जवळ आले आम्हाला गलीशे पाटी बाल तो तारुण्य तो काठी आणि एवढंच नाही तुझं फावले ते मागेन कोणी नसता वादी लागे आमचं भांडण एकच आहे विठू कैसा वाचलासी सांग तू का मरत नाहीस देव काय म्हणजे महाराज जाऊ द्या की हो जन्म तेच मरत तुम्ही काय तेवढं तसं नाही म्हणले तू जर नाही सांगितलास तर आमच्या बाबतीत तू मेलास हे निर्वाणीची भाषा आहे तुकाराम महाराज तू जर नाही सांगितलास तर आमच्या बाबतीत तू मेलास माझे लेखी देव मेला असेल त्याला असू द्या तू जर आमचं काम करणं गेलास तू आमच्याकरता जिवंत असून उपयोग नाही तू मेलास तुकोबाऱ्याची निर्वाणीची भाषा देवानं पाहिली आणि जवळ गेले तुकोबाऱ्याचा हात दाबला कुण देवानं तुम्हाला ते हात दाबायची भाषा माहिती आहे का नाही की एखादी इलेक्शनमध्ये जर एखादी आपल्या विरोधात जाऊलालं 5-50 मतदान त्याच्या मागं आहे त्यानं जर म्हणलं आमच्या गल्लीला रस्ताच नाही आमच्या गल्लीला पाणीच नाही आमच्या गल्लीला लाईटच नाही त्याला मतदान द्यायचंच नाही म्हणजे गर्दा करू लागलं आणि त्याच्या मागलचं 5-50 मत जर फुटायचा वाण दिसला ते उमेदवार हुशार असते त्याला अंधारात बोलून घेणार असं हात दाबणार त्याला काय म्हणणार तू गच बस तुला रस्त्यावरून घरावरून पाण्यावरून काय गेले कसं का होईना तू गच बस हो कसं गच बस म्हणला अरे लाख रुपये तुझ्या घरला गेले रे म्हणला तिकडे तुझ्या घरला इकून महागलच्या दरवाजावर 1 लाख रुपये दिले तुला तुला लोकांना काय करायचं हे काय म्हणाले नाही 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 साहेबालाच मत द्यायचं बदललं की नाही त्याला म्हणते हात दाबायची भाषा देवाला माहित आहे तुकोबाराच्या विरोधात गेले तर महाराजाच्या मागे समाज जास्त आहे महाराज जर फुटले तर लोक फुटत येत मग तुकाराम महाराज जवळ जाऊन देवानं हात दाबला ए महाराज दुनिया मरू द्या तुम्हाला काय करायचे तुम्ही एवढा का ताण घ्याला तुम्हाला माझा शब्द आहे दुनियाला मरू देईल पण तुम्हाला मरू देईना तुम्ही कच बसा कोण म्हणाले देव कुणाला तुकाराम महाराज महाराज तुम्ही तुमच्या पुरतं बोला दुनिया वाचला तो मरेल तुम्ही विरोधात जाऊ नका तुम्ही फुटलाव की लय मत फुटालीत मग तुम्ही गच बसा तुम्हाला मरू देत तुम्हाला कटाळा आला फक्त मला हाक मारा एकटा येणार नाही विमान घेऊन येणार घ्या माझं वचन मोठ्या लोकांचं काय खरं वचन घ्या म्हणालो की म्हणले हातावर हात हाणला कुणा देवानं वचन घेतलं तुकोबारा शांत झाले आणि ज्या टायमाला तुकोबाराला समाजाचा कटाळा आला आता दिसू नये जना आणि हाक मारली आईशे करा नारायणा ते तुकोबाराला दिलेलं वचन देवानं आठवणी ठेवलं प्रयाण काळी देवे विमान पाठविले बोला बोला प्रयाण काळी देवे विमान पाठविले हरी कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तन निळा
घेऊन निजधामा गेले गेले. अंगळा म्हणे सकळ संतात वसविले. कालची जी दशमी झाली, कालची दशमी, पुन्हा परवा दिवशी दशमी, कालची एकादश, आज द्वादश. दशमीच्या दिवशी तुकाराम महाराजाला नेण्याकरता देव आले. कुठं? वैकुंठाहून देहूला. एकादशीला राहिले. आज खिरापत केली देवानं. एक दिवस राहिले त्रयोदशीला. शिमग्याची पोळी खाली, धुळीचं धुलवंदन केलं. महाराज चला की म्हणल्यावर तुकोबा म्हणले थांबा, आपलं पोट आपल्याला कज म्हण ह्याला विचारतो. प्रतिपदेला गावात फिरले महाराज. चला वैकुंठाला निघालो म्हणले. कुणाला याचं, कुणाला मरा वाटत तुमच्या तुम्हीच जा म्हणले. द्वितीयाच्या दिवशी बिजला देवानं जवळ घेतलं. अंतकाळी विठू आमाशी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. आणि जाता जाता देवाला म्हणले, देवा ह्या लोकांची मला तळमळ वाटायला. हे लोक भजन करणारे मज चांगलं झालं, पण त्या लोकांचं. देवानं सांगितलं तुमचं भजन करणाऱ्याला म्या बाजूला जाऊ देणार नाही, तुमचं भजन करणाऱ्याला म्या जवळ घेईल. अंती ते आपणा पाशिने तुकोबारायचं भजन केल्यावर तुकाराम तुकाराम नाम घेता असा तुकोबाऱ्याचा पुरुषार्थ आहे. तुकोबाऱ्यानं तेच तर भांडण करून कल्याण करून घेतलंच, पण तुमच्या आमच्या सुद्धा पदरात फल दिलं. भजन करणारा माणूस वाया जात नाही. तुका म्हणे तुझे अंगी, तुका म्हणे तुझे अंगी, मज लागलीसे अवधी, मज लागलीसे अवधी, विठो कैसा वाचरासी, टाळ टाळ विठो कैसा वाचरासी, मज लागलीसे मज देखता आता सांग मला पाहिजे विठो